आजची सकाळ थोडी उशिरा. तर बघा, सकाळी उठले, सगळं आवरून घेतलं, कारण आज होता संडे, त्यामुळे आम्ही जरा उशिरा लेट उठलो. तर बघा, बाहेर ऊन पडलेलं आहे. सर्व बेड आवरून घेतला. त्यानंतर गेले, आंघोळ वगैरे केली, नंतर लाडूला खाऊ केला. तर हा आहे लाडूचा खाऊ. त्यानंतर टी व्ही पाहत पाहत त्याला लाडूला खाऊ चारले. त्यानंतर आईचा स्वयंपाक झाला होता म्हणून जेवण करून घेतले. तर बघा, जेवणाला आज टोमॅटोची चटणी, बटाट्याची भाजी आणि भाकरी. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर माझ्या बहिणीने आणली होती ही मशीन, स्ट्रेटनर अँड क्लॅम्प अँड कर्लिंग. तर 3 in 1 ही मशीन आहे. खूप छान असा रिझल्ट आहे याचा. तर बघा, माझ्या आधी केस कसे होते, त्यानंतर तुम्हाला दाखवते स्ट्रेटनिंग केल्यावर कसे झाले ते रिझल्ट तुम्ही बघू शकता. तर बघा, किती छान असे केस झालेले, स्मूथ असे. तर ही खूप छान अशी मशीन आहे. तर बघा, पहिलं ह्या बटन प्रेस केलं की केस स्ट्रेट होतात. त्यानंतर एका बाजूला बटन आहे ते प्रेस केलं की नंतर आपण कर्लिंग करू शकतो. त्यानंतर थर्ड बटन प्रेस केलं की केस अशी क्रिम्पिंगसारखे होतात. तर खूप छान अशी मशीन आहे. तर बघा, आधी कसं बघतोय त्याला फार एक्साइटमेंट असते असल्या गोष्टींची. त्यानंतर पप्पाने आणलेला बाजार, तर तो सगळा स्वच्छ करून म्हणजे नीटनेटका केला व भरून ठेवला फ्रीजमध्ये. त्यानंतर मला प्यायचा होता चहा, त्यामुळे चहा केला. टी व्ही बघत बघत थोडा चहा पिला. त्यानंतर लाडू उठला तर मग त्याला बनवले नाचणीचं सत्व. तर बघा, तुम्ही कसं करता नाचणीचं सत्व. त्यानंतर त्याला नाचणीचं सत्व केलं व त्याला चारण्यासाठी थंड करण्यासाठी ठेवलं. तो फार आवडीनं हे खातो. खूप असं छान असं होतं हे. त्यानंतर लाडू उठला होता म्हणून त्याला शांत केलं पहिला आणि हे शिजवून घेतलं. शिजवल्यानंतर ते सर्व वाटीमध्ये काढून घेतलं. तर बघा, झालेलं आहे तयार आपलं. त्यानंतर ते घेऊया वाटीमध्ये. त्यानंतर रेडी आहे लाडूचा खाऊ, त्याला चारते. त्यानंतर आई बसलेली स्वयंपाकाला. तर बघा, तिची तयारी चालू आहे स्वयंपाकाची. ती आज बनवणार होती करडईची भाजी. तर तुमच्याकडे पण बनवतात का अशी फक्त फोडणी देऊन भाजी करडईची? आमच्या इथे त्याचा गरगटा वगैरे नाही करत, अशी फोडणी देऊन आपण जशी मेथीची भाजी करतो तशीच करते. खूप छान अशी टेस्ट असते त्याची. तर बघा, आईचं चाललेलं स्वयंपाक करायचं. त्यानंतर मी बसले जेवायला. भाजी होती तोपर्यंत म्हटलं थोडंसं दुसरं